रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण आहोत। माझ्या समवेत काही कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद निवडणूक होती आहे। या निमित्तानं ज्योतिविनी मानसिंग भैया पाचुंदकर या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत। महेश बापू फंड आणि निर्मलाताई नवले ह्या पंचायत समिती गणासाठी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत। कसं पाहताय? आमच्याकडे सतत आम्ही साहेबांच्या मागे असतो, बोल साहेबांच्या मागे, आणि मानसिक भयासाठी आम्ही सदैव आम्ही या ठिकाणी मतदान करणार आहोत। त्यामुळे आम्हाला ज्योतिदानीसाठी आम्हाला त्यांचा आदर आहे। त्यामुळे मानसिक भय आमचा माणूस हक्काचा माणूस असल्यामुळे आम्ही ज्योतिताई त्यांना मतदान करून त्यांना उमेदवारी विजय करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कसं काय वातावरण या जिल्हा वातावरण परिषद? 100% आहे, परंतु लोक काहीतरी अफवा सोडतात। परंतु आमचा जो आम्हाला खात्री आहे, कारण ज्यांनी काम केले ते कधी पडत नसतो। अफवावाले काही पडत असतात, पैसे जरी वाटले तरी येऊ शकत नाही, असं माझं स्वतःच मत आहे। नाही तर कुणी माणसं कोणी सांगितलं तर माझ्या घरी भरपूर येतील, असं काय करू नका। आता ही निवडणूक होती आहे, अटीतटीची होईल की वन साइड विन होऊ शकतात, काय वाटतं? नाही, ही निवडणूक ही अत्यंतची होणार आहे। त्यामुळे हे विजय हा सत्याचाच होतो। त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। काय काय विकास कामं झाली आहेत या जिल्हा परिषद गटात, काय काय बाकी आहे? आमच्याकडे या ठिकाणी गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। त्यामुळे रस्ते पुलाची कामं या ठिकाणी झालेली आहेत। कुणाच्या माध्यमातून सुटला, कुठे कुठे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झाली सगळे आमचे। ज्यावेळेस आम्ही या शाळेचं कामाच्या हायस्कूलचं काम त्या त्यांनी गेलो होतो, तर त्यांनी मतदान न देता तरी आम्हाला त्यांनी त्या पैसे देऊन आम्हाला त्यांनी सहकार्य केलेले। त्यांचे वेळोवेळी आम्हाला आमच्या गावाला आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी सदैव सहकार्य आहे त्यांचं। कायमस्वरूपी त्यांचं सहकार्य असते, काम करा ना करते, सर्वांना सहकार्य करत असतात। मी स्वतः त्यांच्या मागे 35-40 वर्ष झालं जातोय। त्यांनी सर्वांची कामं केली। मी मंचरला जातो, आजी दिल्लीला जातो, चौक जातो, विमानाने जातो, त्यांची काम पाहिली तर संपूर्ण देशामध्ये कामं चालू आहेत। माझ्यासोबत निवेदक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। खरे तर निवेदन क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक वेळा तुम्हाला सगळ्या या भागामध्ये फिरण्याचाही योग आला असेल। कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांगा? आमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। हा जो कानूर रांजणगाव जिल्हा परिषद गट आहे, विशेष कानूर परिसर हा जिरायत परिसर आहे। त्या ठिकाणी जर पाऊस कमी झाला तर ज्वारीचे उत्पादन होते, पण आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ओढ्यांचं खोलीकरण झाल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याची क्षमता चांगल्या झाल्यामुळं त्या ठिकाणी लोक ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनचा वापर करून कानूरच्या परिसरात सुद्धा जे शेतकरी आहेत ती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपले कुटुंब किंवा शेती करून आपल्या चांगल्या पद्धतीने आदर्श एक कुटुंब प्रत्येकाने बनवलेलं आहे। आणि त्याचीच पावती म्हणून लोक आता सर्वजण या ठिकाणी आपल्या रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत। हे गणेगाव खालचं जे गाव आहे ते कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये येतं? गणेगाव खालचं हे गाव रांजणगाव, कारेगाव आणि कानूर या जिल्हा परिषद गटामध्ये येतं। आता ही जी निवडणूक होती आहे, खरं तर याच्या आधी दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि मानसिंगभैया पाचुंदकर यांच्या पुढाकाराने विविध विकास कामं करण्यात आलेली आहे। या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये कोणती कोणती कामं झाली, प्रामुख्याने काय सांगू? रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गावात या पाणी योजना खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे, त्यामुळे पाण्याचा या ठिकाणी विषय संपलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या रांजणगाव परिसरामध्ये जी काही ऑलिम्पिक स्पर्धा आहे, क्रिकेट स्पर्धा हे मोठ्या प्रमाणात होते। आणि युवकांच्या रोजगारासाठी रांजणगावला राजमुद्रा ऑफिस या आदरणीय मानसिंगभैया पाचुंदकर पाटील हे कायम या ठिकाणी 24 तास त्यांचं ऑफिस उघडं असतं। जशा पद्धतीने ज्याचं शिक्षण असेल तशा पद्धतीने त्यांना कामाला लावण्याचा ते निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात। खरं तर साहेबांनी थोड्या वेळापूर्वी भाषण करताना असं सांगितलं की याच्या आधीच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांना जी चूक झाली ती होऊ देऊ नका। नेमकं काय झालं होतं आणि आता पुन्हा एकदा साहेबांनी त्याला का उजाळा दिलाय, काय वाटतं? निश्चित ते बरोबर आहे। काय झालं, लोकांच्या आणि युवकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांकडून झाला। मात्र त्या ठिकाणी दोन्ही ज्या चुका झाल्यात त्या सुधारण्याची संधी साहेबांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी कबूल केलेली आहे की झालं गेलं गंगेला मिळालं। इथून पुढे सर्व युवकांनी, कारण प्रत्येक ग्रामस्थाचा किंवा युवकाचा किंवा मान्यवराचा एकच ध्येय आहे की गावाचा कुठेतरी विकास झाला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब याचं खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या विकासाच्या गोष्टीकडे अतिशय बारीकपणे लक्ष आहे। त्यामुळे हा त्यांचं पालकत्व या पुणे जिल्ह्याचं स्वीकारल्यामुळे या रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं खास विशेष लक्ष आहे।
तरुणांचा कसा रिस्पॉन्स वाटतो काय? निश्चितपणे तरुणांचा रिस्पॉन्स या ठिकाणी विकासाच्या पाठीमागे आहे. तरुण सध्या सर्व तरुण गावोगावचे जे तरुण आहे ते नामदार दिलीपराव वळसे पाटलांच्या सोबत फोटो ठामपणे येतो उभे ना आहे. माझा